लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आज 1500 रुपयांनंतर लगेच 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। आज 28 जानेवारी आणि आज 70 लाख लाडक्या बहिणींना वाटप होणार। नवीन यादी ही बँकेत जमा झालेली आहे। फेब्रुवारीचा हप्ता किती मिळणार, 2100 मिळणार का 1500 रुपये, हे सुद्धा आपण सांगणार आहोत। आज 10 जिल्हे व 5 बँकांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता। सकाळपासून हा मेसेज आता आपल्या चॅनलवरती आपण बघत आहोत की सकाळी 28 तारखेला सकाळी बघा तुम्ही मेसेज आलेला आहे, अमाउंट आलेला आहे 1500 रुपयांचं। ज्यांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी। जानेवारीचा हप्ता पुन्हा एकदा वाटप सुरू झालेला आहे। 28 तारखेचा मेसेज तुम्ही इथं बघू शकताय। पुन्हा एकदा वाटप आता सुरू झालेला आहे आपल्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती। ज्यांना अजूनही पैसे आलेले नव्हते त्यांच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आता ती बँक कोणती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून वाटप सुरू झालेलं आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा पैसे आलेले नव्हते, परंतु त्याच्यामध्ये आता पैसे आलेले आहेत। आपण तारीख सगळे बघू शकताय। 28 तारीख आहे आज आणि 28 तारखेपासून सकाळीपासूनच वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे आणि हा आपला पुरावा आहे। आपण कुठलाही व्हिडिओ विदाऊट पुराव्याशिवाय टाकत नाही, त्यामुळे लक्षात घ्या। आज तुम्हाला पैसे 100% मिळणार आहे। आज 70 लाख लाडक्या बहिणींना वाटप आहे। आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की कोणाकोणाला अजूनही हप्ता मिळालेला नव्हता त्यांना आज फिक्स हप्ता मिळणार आहे। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 नवीन अपडेट्स आलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। नवीन यादी बँकेत जमा झालेली आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल सगळ्यात मोठी माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, ते सुद्धा काय आहे, त्यांना किती पैसे मिळणार आणि कधी मिळणार हप्ता, या सगळ्या डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर व्हिडिओला पूर्ण पहा। जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला सुद्धा जानेवारीचा हप्ता आणि येणारा जो फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण याच्यामध्ये मी सर्व डिटेल महत्त्वाची अपडेट सांगत आहे। आणि याच्यासोबतच गॅस संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आत्ताच समोर आलेली आहे, ते म्हणजे काय आहे ते आपण सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर बघितलं तर आता जवळपास आज 70 लाख लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे। तर का असं का आहे, कारण भरपूर आपण जर बघितलं तर 1.70 कोटी फक्त लाडक्या बहिणींना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता मिळालेला असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। तर भरपूर लाडक्या बहिणी अजून सुद्धा जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे। यासोबतच मागचे पण जे हप्ते आहेत ते सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे आतापर्यंत राहिलेले आहेत, बरोबर ना। कोणाकोणाचे राहिले त्यांनी कमेंट सेक्शन कमेंट करा। कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता आलाय त्यांनी पैसे आले असं लिहायचं आहे। गॅसचे पैसे कोणाकोणाला आले आतापर्यंत त्यांनी सुद्धा लिहायचं आहे। पहिला हप्ता गॅसचा कोणाकोणाला मिळालाय ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण आपण तेच सांगणार आहोत की पहिला हप्ता कोणाला, दुसरा हप्ता कोणाला, का गॅसचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत, हे सुद्धा आपण सगळं माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज यायला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। आज 28 जानेवारी आहे आणि आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। कारण आपल्याला असं वाटत होतं की 26 जानेवारी 27 जानेवारीपर्यंतच वाटप आहे का, असं नाही मित्रांनो। 28, 29, 30 हे 2 ते 3 दिवस अजून सलग पुढे वाटप हे राहणारच आहे। त्यामुळं अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः म्हणलं होतं की आम्ही 26 जानेवारीच्या पर्यंत देणार असल्याची माहिती आहे, परंतु त्यांनी इथे आता एक मोठी बातमी आहे की ते आता माध्यमांशी त्यांनी बोलताना ज्यावेळेस माध्यमांनी विचारलं की याच्यामध्ये काही निकषामध्ये चेंजेस केले आहेत का, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यात सुद्धा जर तुम्ही बघितलं तर एक नवीन ऑप्शन लवकरच तुम्हाला दिसणार आहे। तर ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की तुम्ही नवीन योजनेमध्ये काही फरक गेला आहे का फेब्रुवारीचा जो 2100 रुपये आहे त्यासाठी नवीन फॉर्म भरायची गरज आहे का, तर असं त्यांनी याच्यावरती उत्तर दिलं। त्यांनी असं सांगितलं की आम्ही कोणताही निकषांमध्ये बदल केलेला नाहीये। अफवा आहेत सगळ्या की हे बदल आहे ते बदल, काही नाही। पहिलेच जे नियम होते तेच नियम फक्त आता जरा काटकसरपणे ते पडताळले जात आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे। तर लक्षात घ्या, कुठलाही निर्णय आता इथं बदललेला नाहीये आणि आनंदाची बातमी आहे। त्यामुळे बघा, नवीन यादी, आज जी नवीन यादी आहे ती बँकेमध्ये जमा झालेली आहे। तुमचं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला 2 मिनिटातच सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे। बघा, आपण जर बघितलं आता डिसेंबर पर्यंतचे तर हप्ते सगळ्यांना मिळालेच होते। यानंतर आता जानेवारीचा सुद्धा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे, परंतु अजून सुद्धा लाडक्या बहिणींनी जवळपास राज्यामध्ये 1 कोटीच्या जवळपास आकडा आहे ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता हा मिळालेला नाही। 1 कोटीपेक्षा जास्तच आहे कदाचित। तर त्यांना हप्ता यायला आजपासून सुरुवात झालेली आहे। तर कोणाकोणाला लवकर हप्ता मिळणार ते मी तुम्हाला सांगतोय। बघा, जर तुम्ही भरपूर ठिकाणी जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जर जाऊन बघितलं
तर भरपूर जणांना तिथं पेमेंट कॅन्सलचा सुद्धा मेसेज आलेला आहे. काय आलेला आहे सांगतोय, कारण भरपूर जणांचं जे आधार कार्ड आहे बघा, आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. आधार कार्ड अपडेट नाहीये आणि आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे बँकेतली माहिती आणि आधार कार्डवरची माहिती ही वेगळी झालेली आहे. कारण तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं की ज्यांचं नाव आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव वेगळं आहे, ते सगळं पत्ता हे सगळं व्यवस्थित सगळं डिटेल सेम पाहिजेत. जोपर्यंत ते सेम नसतील तुम्हाला तिथं अडचण येऊ शकते. आणि आधार कार्ड अपडेट नसून तिथं मोबाईल नंबर पण त्यांना लिंक नसून किंवा बँकला आधार कार्ड लिंक नसतं, यामुळे हे प्रॉब्लेम सगळे झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं, आजच्या आज जाऊन बँकेत तुम्हाला आधार कार्ड अपडेट करू, आधार कार्ड जे आहे आपलं अपडेटेड, आधी आधार कार्ड अपडेट करा आणि ते अपडेट केलेलं आधार कार्ड बँकेत नेऊन सबमिट करा. म्हणजे ते नवीन अपडेट कार्ड, नवीन आधार कार्ड जे आहे ते बँकेत जाऊन तुम्हाला जोडायचं आहे. समजलं? आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही निकष बदललेला नाही. तर 1,500 रुपयानंतर 21 रुपये लगेच हे मिळणार का? तर बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो मिळालेलाच आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु किती मिळणार, 2100 का 1500? तर बघा, आता सध्या तरी गव्हर्नमेंटचा आता एक निर्णय आलेला आहे की आम्ही मार्च पासून पुढं 21 रुपये हे देणार आहोत. तर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आता 1,500 रुपयाचं वाटप होणार आहे. अशी मोठी सूचना, आपल्याकडे महत्वाची बातमी आता आलेली आहे. आणि 1,500 रुपये आले त्यामुळे काही टेन्शन नाही. लक्षात घ्या, 1,500 रुपये तरी काही कमी नाहीत, आपल्याला 21 रुपये मिळणारच आहेत. परंतु 1,500 हे पुढच्या महिन्यात हे मिळणार आहेत, असं एक आत्ताची महत्वाची बातमी आहे. 21 रुपये फिक्स आहेत, परंतु मार्च पासून पुढं फेब्रुवारीचा हप्ता तरी कमीत कमी तुम्हाला 1,500 रुपये हा मिळणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, गॅसचे सुद्धा पैसे कधी मिळणार? बघा, गॅसची सुद्धा याला मंजुरी झालेली आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती गॅसचे सुद्धा पैसे येतील. परंतु त्यात सुद्धा तुम्हाला माहिती आहे की गॅस हा पुरुषाच्या नावावर नसला पाहिजे, महिलेच्या नावावर असला पाहिजे. गॅसची EKYC झालेली पाहिजे. आता झालंय काय, भरपूर जणांचं गॅसची EKYC नाहीये अजून. म्हणजे रेशन कार्ड अपडेट करा, रेशन कार्ड अपडेट केलं नाही. भरपूर जणांनी तुम्हाला सांगतोय रेशन कार्ड प्लीज अपडेट करून घ्या, नाही तर तुमचं नाव जर एकदा रेशन कार्डमधनं गेलं तर तुम्हाला इथून पुढच्या कोणत्याच योजनेचे पैसे तर मिळणारच नाहीत. पण आहे त्या योजना सुद्धा बंद होतील. कुठल्या बंद होतील? PM किसान योजना तुमची बंद होईल, तुमची लाडकी बहीण योजना बंद होईल, लेक लाडकी योजना बंद होईल. कारण का, रेशन कार्ड ते सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड जेवढं महत्वाचं आहे तेवढंच रेशन कार्ड सुद्धा इथं महत्वाचं आहे. तर रेशन कार्ड हे तुम्ही प्लीज अपडेट करून घ्या, कारण मी वारंवार सांगत असतो आणि तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही. आणि मग ज्यावेळेस तुमचं खरंच ऍक्च्युअलमध्ये रेशन कार्ड बंद होतं आणि नवीन योजना येतात, आता भरपूर नवीन योजना अजून येत आहेत. जसं तुम्हाला सांगतो, 2 नवीन योजना आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पहिली योजना आहे ती घरकुल योजना. आता घरकुल योजना किती जणांना माहिती आहे आणि किती जणांनी लाभ घेतलाय, मला इथं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण माहितीच नाहीये तुम्हाला. तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण बघत नाही. ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताय त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत असते. आणि बघा, फ्रीची माहिती आहे, मोफत माहिती तुम्हाला असं कोणीही देत नाही. आणि ओरिजिनल माहिती देणारा आपला एकमेव चॅनल आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्वाची अपडेट आहे. घरकुल योजना आलेली आहे. आता 20 लाख घरकुल आहेत. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एकच घरकुल पाहिजे, बरोबर? मग त्यासाठी काय करायचं, तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कुठं करायचा आहे, तर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, तुमची जी ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत समिती आहे तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, घरकुल योजनेचा तुमचा जो काय अर्ज आहे तो भरायचा आहे. 100% तुम्हाला तिथं तुमचं एकदा बसलं सगळं. आणि अट काय आहे, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलं पाहिजे, झालं, तुम्हाला 100% घरकुल मिळणार. आता बघा, आज लाभार्थी महिलांची यादी आली आहे. त्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही सांगतो. ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत, डिसेंबरचे जानेवारीचे कुठले, त्या सर्व लाडक्या बहिणींची यादीमध्ये आज नावं असणार आहेत. कारण का, आज टप्प्याटप्प्यानं वाटप होणार आहे. बघा, आज टप्प्याचा कार्यक्रमात सुरू झालेला आहे. 8 वाजल्यापासून पुढे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. 8, 10, 12, 3, 4 आणि पुढे लास्ट 6 वाजता अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन हे बँकेतनं होणार आहे. त्यामुळे आज सर्व लाडक्या बहिणींची यादीमध्ये नावं असणार आहे, ते लक्षात घ्यायचंय. आता जिल्हे कोणते तुम्हाला सांगतोय. जिल्ह्यांची जर आपण यादी बघितली तर आज सरसकट जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आणि त्यातले 10 जिल्ह्याचे प्रमुख जर बघितले आपण, सुरुवात कुठनं होणार आहे, सुरुवात कुठून तरी होत असते ना. त्यातले सुरुवात सांगतो, 10 जिल्हे कोणते आहेत: पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव. तिकडे जर आपण बघितलं तर बीड, जालना, धुळे, अमरावती. आता बघा, तुम्हाला जर काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. आता जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या, कारण त्याशिवाय होणार नाही. कारण आज पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे हे फिक्स पडणार आहेत. सोबत गॅसचे सुद्धा पैसे लवकरच आपलं गव्हर्नमेंट आता चालू करणार आहे. कदाचित आज सुद्धा गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला पडू शकतात. तर त्याच्यावरती जे अपडेट येईल त्यासाठी मी लगेच टाकतो. परंतु तुम्ही काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, म्हणजे तुमच्यापर्यंत लगेच अपडेटेड माहिती येत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.